शिंदेंच्या हॉटेल पॉलिटिक्सवर भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची नाराजी असल्याचं सूत्रांकडून कळतं। मुंबई पालिकेमधील शिवसेनेच्या कामगिरीवर देखील नाराजी असल्याची सूत्रांची माहिती आहे। शिंदेंच्या दबाव तंत्राला बळी न पडण्याचं वरिष्ठांनी संकेत दिलेले असून 30 जानेवारीला भाजपचा महापौर बसणार अशी ही माहिती सूत्रांकडून मिळते। मुंबई पालिकेत कुणाचा महापौर बसणार याचा सस्पेन्स आता संपला असून भाजपचा महापौर येत्या 30 तारखेला बसणार असल्याची माहिती दिल्लीमध्ये झालेल्या बैठकीतून आली आहे। मुंबईमध्ये बहुमतासाठी 114 नगरसेवकांचं संख्याबळ गरजेचं असल्यानं भाजपला शिंदेंच्या शिवसेनेच्या 29 नगरसेवकांची गरज आहे। मात्र भाजपची गरज ओळखून शिंदेंच्या शिवसेनेकडून दबाव तंत्राचा वापर करून शिंदेंनी भाजपकडे पहिल्या 2.5 वर्षांसाठी मुंबईचं महापौर पद आणि स्थायी बेस्ट समितीत योग्य वाटा मागितल्याच्या चर्चा आहेत। दरम्यान भाजपच्या दिल्लीतील नेतृत्वानं शिंदेंच्या शिवसेनेच्या दबाव तंत्राला बळी पडणार नाही असा स्पष्ट संदेश दिला आहे। त्यामुळे 30 तारखेला भाजपचा महापौर बसणार अशी खात्रीलायक सूत्रांची माहिती आहे। मुंबईच्या महापौर पदासाठी भाजपनं दीर्घकाळ प्रतीक्षा केली आहे। त्यामुळे यंदा महापौर पदासंदर्भात कोणतीही तडजोड केली जाणार नाही हे मित्र पक्षांना समजावून सांगा असा संदेश भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी मुख्यमंत्री फडणवीसांना पाठवल्याची माहिती आहे। तडजोड करण्यासंदर्भामध्ये काही विषयच नाही आणि त्यामुळे भारतीय जनता पार्टी शिवसेना महायुतीचे 118 नगरसेवक निवडून आले असल्यामुळे महायुतीचाच महापौर हा मुंबईच्या महानगरपालिकेमध्ये विराजमान होणार। तर केंद्रीय नेतृत्वाकडे राज्यातील भाजप नेत्यांनी शिंदेंच्या शिवसेनेबाबत नाराजी व्यक्त केल्याची सूत्रांची माहिती आहे। शिंदेंच्या शिवसेनेमुळे मुंबईमध्ये नुकसान झाल्याचं भाजपचं मत आहे। शिंदेंनी जास्त जागा लढल्यानं युतीच्या स्ट्राईक रेटवर परिणाम झाल्याचं भाजप नेत्यांचं मत आहे। भाजपनं जास्त जागा लढल्या असत्या तर 100हून अधिक जागा जिंकल्या असत्या अशी नेत्यांची भावना आहे। शिंदेंच्या हॉटेल पॉलिटिक्सवरही वरिष्ठ नेत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे। निवडणुकांचं एक वर्तुळ पूर्ण झालेलं आहे, लोकसभा ते महानगरपालिका। भविष्यामध्ये एकनाथ शिंदे यांना आपल्याबरोबर ठेवायचं की नाही याच्यावर सुद्धा दिल्लीमध्ये लवकरच चिंतन आणि मंथन सुरू होणार आहे। संजय राऊतांची सगळी माहिती अतिशय खोटी असते। एकनाथजी शिंदे आमच्यासोबत आधी होते, आताही आहेत आणि भविष्यातही राहील। 2029ला देखील देवाभाऊ एकनाथजी शिंदे आणि अजितदादा यांच्याच नेतृत्वात आम्ही लोकसभा लढणार आहोत। तर दिल्लीमध्ये मुंबईचा महापौर ठरणार हा महाराष्ट्राचा अपमान असल्याची टीका संजय राऊत यांनी केली आहे। महापौर जर महायुतीचाच होणार वगैरे जर कोणी म्हणत असेल तर मग सौदेबाजी का सुरू आहे आणि नगरसेवकांना लपवून ठेवणं, इतरांचे फोडण्याचा प्रयत्न करणं। सौदेबाजीची व्याख्या संजय राऊतांना जास्त कळते, कारण भांडूपच्या गाढव नाक्यावर बसून सौदेबाजी करणं हे संजय राऊतांचा धंदा आहे। मुंबईचा महापौर कोणी दिल्लीतून ठरवलं जाईल हे आतापर्यंत इतिहासात घडलं नव्हतं। मुंबईचा महापौर ठरवण्यासाठी शिंदे गटाच्या नेत्यांना किंवा पुढाऱ्यांना जाऊन अमित शहांच्या पायाशी बसावं लागते, हाच महाराष्ट्राचा अपमान आहे। सोनिया गांधींच्या चरणी आपला संपूर्ण पक्ष अर्पण करून टाकला मुख्यमंत्री पदासाठी, तो महाराष्ट्राचा अपमान नव्हता का? पालिका निवडणुकीच्या निकालावरून भाजप आणि शिवसेनेमध्ये अंतर्गत मतभेद असल्याची माहिती सूत्रांनी दिली। मुस्लिम बहुल भागामध्ये जागा लढण्यास शिवसेनेला भाग पडलं। काही स्थानिक ठिकाणी भाजपकडनं मदत झाली नाही असं शिवसेनेचं मत असल्याचं सूत्रांनी म्हटलं। शिवसेनेच्या स्ट्राईक रेटची तुलना भाजपशी करणं चुकीचं आहे। निकालानंतर होणाऱ्या चर्चा थांबायला हव्यात असंही सेनेच्या नेत्यांचं मत असल्याचं सूत्रांकडनं कळतं। आमच्यावर भाजपनं फोडलेलं खापर चुकीचं, शिवसेना नेत्यांचं मत, सूत्रांची माहिती। मुस्लिम बहुल भागात जागा लढण्यास शिवसेनेला भाग पाडलं गेलं, सूत्रांची माहिती। काही स्थानिक ठिकाणी भाजपकडनं मदत झाली नाही, शिवसेनेचं मत, सूत्रांची माहिती। समाधान सरवणकर यांचाही स्थानिक भाजपनं कामच न केल्याचा आरोप। मुंबईमध्ये 1000पेक्षा कमी फरकानं 11 उमेदवार पडल्याचं शिंदेंच्या नेत्यांचं मत आहे। जास्त जागा मागून कमी जागा निवडून आणल्यामुळे स्ट्राईक रेट कमी झाल्याचा भाजपचा आरोप शिंदेंच्या शिवसेनेनं फेटाळला। यामध्ये 121 वॉर्डमध्ये प्रतिमा खोपडे 14 मतांनी पराभूत झाल्या। 32 नंबरच्या वॉर्डमध्ये मनाली भंडारी 84 मतांनी पराभव झाला।
128 वॉर्डमध्ये अश्विनी दीपक बाबा हंडे 158 मतांनी पराभव झाला. 191 मध्ये प्रिया गुरव सरवणकर 197 मतांनी पराभव झाला. 223 वॉर्डमध्ये प्रिया पाटील यांचा 467 मतांनी पराभव झाला. 41 वॉर्डमध्ये मानसी पावसकर यांचा 596 मतांनी पराभव झाला. 194 वॉर्डमध्ये समाधान सरवणकर 603 मतांनी पराभूत झाले. 201 वॉर्डमध्ये सुप्रिया सुनील मोरे 750 मतांनी पडल्या. 181 वॉर्डमध्ये पुष्पा कोळी 839 मतांनी पराभूत झाल्या. 143 वॉर्डमध्ये शोभा जायभाये 943 मतांनी पराभूत झाल्या. 169 वॉर्डमध्ये जय कुडाळकर 970 मतांनी पराभूत झाले. समाधान सरवणकर यांनी स्थानिक भाजपवर पराभवाचं खापर फोडलेलं आहे. भाजपच्या स्थानिक टोळीनं माझा पराभव केला असं समाधान सरवणकर यांनी म्हटलं. यावर सरवणकर यांच्या बोलण्यामध्ये किती तथ्य ते पाहावं लागेल अशी प्रतिक्रिया नवनाथ बन यांनी दिली आहे. मुंबई पालिकेच्या प्रभाग क्रमांक 194 मधून पराभूत झालेल्या समाधान सरवणकर यांनी स्थानिक भाजपच्या टोळीवर खापर फोडले. सदा सरवणकर यांचे पुत्र समाधान सरवणकर यांनी भाजपच्या टोळीनं कार्यकर्त्यांची फसवणूक केल्यानं माझा पराभव झाला असं म्हटलंय. माझ्या इथे किंवा माहीम विधानसभेमध्ये आपण बघितलात तर भाजपकडनं पहिला काही फेऱ्यांमध्ये मदत होत होती, पण त्याच्यानंतर भाजपकडनं बिलकुल मदत झाली नाही. लोकसभा आपण हरलो, त्यावेळेला विधानसभा हरलो, नगरसेवक देखील आपण त्या पद्धतीने यांच्यामुळे नुकसान होतो. आज अशा पदाधिकाऱ्यांना खरं तर पक्षातनं बरखास्त करायला पाहिजे. हे जे त्यांनी म्हटलंय त्या संदर्भात आम्ही असहमत आहोत. महायुतीचा धर्म पाळून पूर्ण ताकदीने त्यांच्या पाठीशी उभा राहिला. जे आमचे सर्व पदाधिकारी असतील ह्या प्रभागातले, त्या सर्व पदाधिकाऱ्यांनी योग्य पद्धतीने योग्य सहकार्य त्यांना केलेलं आहे. आणि तरी पण ते जर असं म्हणत असतील तर फार चुकीचं आहे. एक पदाधिकारी असतील त्यांच्याकडनं असा मेसेज आला की आपल्याला यांना मदत कोणालाही करायची नाहीये, आणि त्यांनी व्हॉट्सअप मेसेजच्या माध्यमातून आज अनेकांना मेसेज केले की ह्यांना मदत करू नका, आपल्याकडनं समोरच्यांकडनं काहीतरी आपल्याला आलेलं आहे. हे असे मेसेज मी सुद्धा वाचलेले आहेत. हे चुकीचं आहे. जर असं काय असेल, असा कोणताही व्हॉट्सअपचा मेसेज भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्याला आला नाही, यांना कसा काय आला हा माझा मोठा प्रश्न आहे त्यांना. त्यावेळेला देखील त्यांच्या विरोधात देखील आज त्या एक टोळीनेच काम करायचा प्रयत्न केला. 191 मध्ये प्रिया सरवणकर गुरव यांचा देखील 109 मतांनी फक्त 100 मत. तर सरवणकर यांच्या बोलण्यामध्ये किती तथ्य आहे ते पाहावं लागेल असं नवनाथ बन यांनी म्हटलं आहे. शेलार साहेबांच्या देखील नावाने आज घाणेरड्या प्रकारे शिव्या घालणं, अशा प्रकारे त्या टोळीचं काम चालू होतं. आणि या बाबतीत कुठेतरी आम्ही फडणवीस साहेबांची देखील भेट घेणार आहोत. सरवणकरजी जे बोलतायत त्याच्यामध्ये किती तथ्य आहे हे देखील स्थानिक पातळीवर बघितलं पाहिजे. परंतु आम्ही महायुती म्हणून एक गठ्ठा होतो, एकमेकांच्या सोबत एकजुटीने उभे होतो. भारतीय जनता पार्टीचा चेहरा आम्ही तर सांगतोच, पण आता आम्ही सांगतो तर आम्ही विरोधी पक्षात आहोत. आता त्यांच्या सोबतचे सहकारी सांगतात ते जनतेने समजून घ्यावं. आणि आता बातमी येते कल्याणमधून. केडीएमसी मध्ये ठाकरेंच्या शिवसेनेकडनं 7 जणांचा गट स्थापन करण्यात आलाय. कोकण भवनामध्ये गट स्थापनेवेळी 4 नगरसेवक गैरहजर होते. मधुर म्हात्रे, कीर्ती ढोणे, स्वप्नाली केणे, राहुल कोट हे नॉट रिचेबल आहे. ठाकरेंच्या शिवसेनेशिवाय चंद्रपूरमध्ये कुणाचाच महापौर बसणार नाही असं संजय राऊत म्हणाले. भाजप की काँग्रेस यावर उद्धव ठाकरे निर्णय घेतील असंही राऊत म्हणाले. तर ठाकरेंनी चंद्रपूरमध्ये सोबत यावं यासाठी चर्चा सुरू असल्याचं विजय वडेट्टीवार यांनी म्हटलेलं आहे. बघा, चंद्रपूरचा विषय अद्याप पूर्ण व्हायचा आहे आणि त्या संदर्भात अंतिम निर्णय झालेला नाही कोणत्याही प्रकारचा. नक्कीच आमच्याशिवाय तिथे महापौर कोणाचाही बसणार नाही, हे खरं आहे. एका बाजूला काँग्रेस आहे, दुसऱ्या बाजूला भारतीय जनता पक्ष आहे. स्थानिक विषय लक्षात घेऊन शिवसेना पक्षप्रमुख निर्णय घेतील. उभाटांची आपली युती नव्हती, पण उभाटा आणि आम्ही महाविकास आघाडीमध्ये एकत्र आहोत. ठीक आहे, त्यांचं मत आहे. शेवटी प्रत्येकाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. त्यांच्याशिवाय महापौर बसूच शकत नाही इथपर्यंत ठीक आहे, पण त्यांचाच महापौर बसेल असं ते मात्र म्हणाले. 2 बैठकांनंतर संभाजीनगर जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये भाजप शिवसेनेची युती झाली आहे. भाजप आणि शिवसेनेची 52 जागांवर युती झाली. सिल्लोडमध्ये 11 जागांवर मैत्रीपूर्ण लढत होईल.
मात्र वैजापूरमध्ये सेनेसोबत युती नको असं म्हणत भाजप कार्यकर्त्यांनी इथे राडा घातला। यावेळी कार्यकर्त्यांनी मंत्री सावेंच्या गाडीला घेरावही घातला। संभाजीनगर जिल्हा परिषदच्या निवडणुकीसंदर्भामध्ये शिवसेना आणि भाजपची आज अधिकृतपणे युती झालेली आहे। शिवसेना 25 जागी आणि भाजप 27 जागी, त्यात सिल्लोडच्या 11 जागा वगळून त्या ठिकाणी शिवसेनाही लढेल आणि भाजपही लढेल। त्यांचे 11 बी फॉर्म असतील, बीजेपीचे आणि शिवसेनेचे 11 असतील, म्हणून त्यात ह्या जागा मायनस धरण्यात आलेल्या आहेत। वैजापूरच्या बाबतीमध्ये झालेली युती आम्हाला मान्य नाही आणि भाजपची चांगली ताकद आहे। एक तर पक्षाला आमची विनंती आहे, एक तर मैत्रीपूर्ण लढत करावी, नसता कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक ज्ञानेश्वर पाटील जगताप यांच्या नेतृत्वात आम्ही विकास आघाडीची घोषणा करत आहोत। प्रणिती शिंदे यांनी सोलापूर मधील पराभवानंतर काँग्रेस समर्थकांना केलेल्या आवाहनावरून जयकुमार गोरेंनी निशाणा साधलाय। प्रणिती शिंदे 50 कदम नीचे गिरे अशी जी भूमिका असल्याचं त्यांनी म्हटलं होतं। गोरेंनी यावरून अगदी खालच्या भाषेमध्ये टीका केली आहे। याला प्रणिती शिंदे यांनी प्रत्युत्तर दिलंय। वो 2 कदम पीछे नहीं हटे है, 50 कदम नीचे गिरे है, पर फिर भी गिरे तो भी टांग ऊपर, अशा पद्धतीची भूमिका घेऊन जर आपण बोलणार असू तर मला वाटतं याच्यापेक्षा वेगळं काय असू शकतं। माझं काहीच म्हणणं नाही। एवढी दूरदृष्टी असलेल्या नेत्या या शहराला मिळाल्याचा आनंद आहे। ते संधी साधू आहेत, ते तिथे बीजेपी मध्ये गेले कारण का तिकडे जास्त आमिष बीजेपीने दाखवला। सोलापूरची एक सांस्कृतिक शहर आहे, त्याची पातळी हे बाहेरच्या लोकांनी येऊन कमी करण्याचा त्यांना काही अधिकार नाही आहे। सत्ता काही लोकांना पहिल्यांदा बघतायत खूप दिवस, आणि ही सत्ता कदाचित त्यांच्या डोक्यात गेली। शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाबाबत सुप्रीम कोर्टामध्ये उद्यापासून अंतिम सुनावणी होणार आहे। सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या खंडपीठामध्ये 2 दिवस युक्तिवाद होणार आहे। नुकत्याच महापालिका निवडणुका पार पडल्या असून सत्ता स्थापनेसाठी चढाओढ सुरू आहे। अशातच सुप्रीम कोर्टात शिवसेना पक्ष चिन्हाबाबत उद्यापासून अंतिम सुनावणी सुरू होणार आहे। सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठ सलग 2 दिवस अंतिम युक्तिवाद ऐकून घेणार आहे। मात्र उद्याची सुनावणी हे प्रकरण 37 नंबरचं मॅटर असून सुनावणीसाठी येणं कठीण असल्याची शंका असीम सरोदे यांनी व्यक्त केली आहे। तर बाळासाहेबांचा पक्ष ऐऱ्या-गैऱ्याच्या हातात देणं हा महाराष्ट्राचा अपमान असल्याचं म्हणत राऊतांनी टीका केली आहे। जर सकाळी मेन्शन करू देण्यात आलं आणि जर विनंती केल्यावर ती मान्य केली तर कदाचित लवकर सुनावणी घेतली जाऊ शकते, अन्यथा ही सुनावणी होण्याची शक्यता कमी झालेली आहे, कारण की 37 सिरियल नंबरला आहे। पण या पार्श्वभूमीवर सातत्याने जो प्रश्न निर्माण होतो की याच्यामध्ये जर सुनावणी झाली तर काय होणार, तर मी हे वारंवार सांगत आलेलो आहे की जर सुनावणी झाली तर उद्धव ठाकरे यांच्या बाजूनेच निर्णय लागणार। उद्या पाहू ना, तारीख पडते की देवतेचा अंतरात्मा जागा होतो बरं का, आतला आवाज जो असतो ना तो जागा होतो आणि संविधानाची किती बूज राखली जाते हे उद्या आम्हाला कळेल। आम्हाला खरं म्हणजे आम्ही याचिका दाखल केल्यावरती पहिल्या 2 महिन्यात चिन्ह मिळायला पाहिजे होतं। अत्यंत बेकायदेशीरपणे एकनाथ शिंदेच्या बेकायदेशीर पक्षाला 4 महत्वाच्या निवडणुका चिन्हावर लढू दिल्या, हे संविधान विरोधी आहे। संपूर्ण महाराष्ट्राच्या जनतेने माननीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखालच्या शिवसेनेला शिक्कामोर्तब केलेला आहे। आता 12 जिल्ह्यांमध्ये जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकींची रणधुमाळी सुरू झालेली आहे। आम्हाला विश्वास आहे की धनुष्यबाण माननीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली शिक्कामोर्तब होईल। पालघरमधल्या गुजराती बॅनरवरून वाद पेटलाय। पोलीस, रस्ता, बॅरिकेटिंग आणि हद्द सुद्धा महाराष्ट्राची आहे, पण भाषा मात्र गुजराती आहे। यावरून विरोधकांनी निशाणा साधलाय। भारे वाहनो माटे सूचना, हलका वाहनो माटे वैकल्पिक मार्ग, भारे वाहनो माटे प्रवेश बंद, समय गाडो। या रस्त्यावरच्या सूचना वाचून तुम्हाला गुजरातमध्ये आल्याचा भास होऊ शकतो, पण ही फलकं गुजरातमध्ये नाही तर आपल्या महाराष्ट्रात लागली आहे। महाराष्ट्रातच गुजरातचा फील देण्याची किमया पालघरच्या थोर जिल्हा प्रशासनानं केली आहे। पालघर जिल्हा प्रशासनाला सध्या गुजराती प्रेमाचं भरतं आलंय।
पोलिसांच्या खांद्यावर महाराष्ट्र सरकारचा बॅच आहे. बाजूला लावलेल्या बॅरिगेटिंगवरही महाराष्ट्र पोलीस दल असं लिहिलंय. पण येणाऱ्या जाणाऱ्या वाहनधारकांसाठी सूचनांचे बॅनर गुजरातीमधून आहेत. कालच बिहार सरकारनं मुंबईतल्या पोर्ट ट्रस्ट भागामध्ये बिहार भवन उभारण्याचा निर्णय घेतला. मुंबईमध्ये आता 30 मजली टोलेजंग आणि 5 स्टार हॉटेलच्या सुविधा असणारं बिहार भवन उभं राहणार आहे. त्यावरून वाद सुरू असताना दुसऱ्याच दिवशी पालघरच्या रस्त्यावर गुजराती भाषेत सूचनांचे फलक झळकले आहेत. विविध मागण्यांसाठी पालघरमध्ये मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीनं लॉंग मार्च काढलाय. त्या पार्श्वभूमीवरती जिल्हा प्रशासनानं वाहतुकीत बदलाचे बॅनर ही गुजरातीत लावल्यानं वाद निर्माण झालाय. हे गंभीर आहे आणि ह्याच्यावरती आम्हाला एकत्र बसून सर्वच पक्षांना महाराष्ट्रातला विचार करावा लागेल की पालघर हा भाग महाराष्ट्राचा आहे की बुलेट ट्रेनच्या निमित्तानं, वाढवण बंदराच्या निमित्तानं हा बाजूच्या राज्याला जोडला गेलाय. हा नकाशा एकदा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी जाहीर करावा. राज्यातलं सरकार हे गुजरात धार्जनी आहे हे आम्ही कालपर्यंत सांगत होतो. आता त्याची वस्तुस्थिती आपल्याला पाहायला मिळते आहे की आमच्या पालघर जिल्ह्यात ज्या पद्धतीनं शेतकऱ्यांना गुजराती भाषेमध्ये नोटीस दिल्या जातात आहेत, याचाच अर्थ एकीकडे मराठी भाषेला अविभाज्य दर्जा देणं आणि एकीकडे मराठीचा अपमान करण्याचं पाप केंद्र आणि राज्य सरकार करताना आपण पाहतोय.